नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर। काही कामानिमित्त आम्ही जरा घरानी बाहेर असल्यामुळे आजचा व्हिडिओ हा अतिशय छोट्या स्वरूपात राहील, परंतु इत्थंभूत माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आज जवळपास दुपारनंतर विदर्भाच्या अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि पुढच्या आठवडाभर हा किमान पाऊस राहील। 23 तारखेनंतर या पावसाचं प्रमाण वाढू शकते। म्हणजे 23 तारखेनंतर विदर्भाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस राहील। म्हणजे 23, 24, 25 आणि 26 तारखेपर्यंत त्यात बुलढाणा असेल, अकोला असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। विशेष म्हणजे हा पाऊस हा वादळी स्वरूपाचा राहणार आहे। मोठ्या प्रमाणात वादळी वारा सोबतच विजांचा कडकडाट अशा पद्धतीचा पाऊस राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी यापासून सावध राहणं गरजेचं आहे। एक प्रकारे परतीच्या पावसाचे संकेत या पावसातून आपल्याला मिळू लागले आहे। हा पूर्णतः परतीचाच पाऊस आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु परतीच्या पावसाचे संकेत मात्र या पावसातून मिळू लागलेले आहे आणि जवळपास आठवडाभर विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात हा पाऊस दुपारनंतर कोसळण्याची शक्यता काही ठिकाणी रात्रीही कोसळू शकतो। आज 20 तारखेलाच जवळपास गडचिरोलीच्या भागातून पहाटेपासूनच हा पाऊस सुरू झालेला आहे आणि गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया सोबत नागपूर, या भागात, तर अमरावतीच्या काही भागात, वाशिम, यवतमाळ, अकोल्यापर्यंत आजचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। प्रमाण कमी अधिक राहील, परंतु उद्यापासून मात्र या पावसाचं प्रमाण वाढेल आणि पुढचे संपूर्ण आठवडा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यामध्ये हा पाऊस कमी अधिक प्रमाणात बरसणार आहे। तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। विशेषतः 23 तारखेनंतर हा पावसाचं प्रमाण जे आहे हे वाढू शकते अशी शक्यता आहे। तर आजच्या भागात या माहितीसह इथेच थांबतो। पुन्हा एकदा नवीन माहितीसह उद्याच्या भागात भेटू। तोपर्यंत आपण रजा द्यावी। नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।